नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। कामारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या बाबतीत धरणविरोधी शेतकऱ्यांची महाएल्गार सभा संपन्न। रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी हिमायतनगर तालुक्यातील कामारी या ठिकाणी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या बाबतीत धरणविरोधी शेतकऱ्यांची महाएल्गार सभा संपन्न झाली। या सभेला मार्गदर्शक म्हणून प्रल्हाद पाटील जगताप, अध्यक्ष निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा, मुबारक तवर प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, विजय पाटील राऊत सचिव निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, शुभा बाबाराव डाखोरे धरण विरोधी कार्यकर्त्या, राष्ट्रीय किसान मोर्चा प्रदेश संघटक चक्रधर पाटील देवसरकर, श्रीधर पाटील देवसरकर व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। मंचावरील उपस्थित मान्यवरांनी या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला कडाडून विरोध केला। यावेळी जान देंगे लेकिन जमीन नहीं देंगे असे नारे लावले। यावेळी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे व उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि कामारी परिसरातील हजारो शेतकरी बांधव, महिला या धरणाला विरोध दर्शविण्यासाठी आलेली होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाटील रावते सावळेश्वरकर यांनी केले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। ठिकाणी धरण विरोधी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। शेतकऱ्याची काळी माता या धरणामध्ये जात आहे। शेतकरी बेघर होत आहे। शेतकरीकडे आता जमेची बाजू, आर्थिक बाजू काही उरणार नाही। पूर्वी जर बघितलं तर आपल्याला या प्रभागामध्ये किंवा इथल्या भागामध्ये युपीपीचं पाणी यायला पाहिजे होतं, पण टेल पर्यंत पाणी अद्यापर्यंत गेलेलं नाही। सरकारचं पहिलं उद्दिष्ट असं होतं की युपीपी धरण झालं म्हणजे टेल पर्यंत पाणी न्यायला पाहिजे होतं। तर मधखंडातला भाग किंवा इकडला भाग हा टेल पर्यंत युपीपीचं पाणी अद्यापर्यंत गेलेलं नाही। हे 1983 ला धरण कार्यान्वित झालं, त्याचा सुद्धा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झालेला नाही। दुसरं असं बेनी धरणाचं पाणी हे महागाव सर्कल मध्ये अखेर टोकाला तिकडे तिथपर्यंत पण जायला पाहिजे, ते सुद्धा पाणी गेलेलं नाही। या दोन्ही धरणाचं पाणी टेल पर्यंत गेलं नाही, तर मग हा सहस्त्रकुंडचा हे जे धरण करण्याचा आग्रह काय, शासनाने भूमिका पुन्हा एक विस्तृत प्रमाणात मांडलेली आहे की या धरणावर आम्ही वीज निर्मिती करत आहोत। जागतिक याच्यामध्ये आता नवीन प्रकार आलेला आहे की सूर्यकिरणावर आपण वीज निर्मिती करू शकतो, सोलार पॅनल लावू शकतो, वीज निर्मिती करू शकतो आणि शेतकऱ्याला देऊ शकतो। ते सरकारने त्यावर सभागृहामध्ये जो की ऐनवेळेचा विषय होता तो काय पटलावरचा विषय नव्हता। दोन्ही आमदारांनी त्याचा प्रश्न उपस्थित केला। आज शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे ते म्हणतात की प्रकल्प रद्द करू, पण तसा प्रकल्प रद्द होत नाही आणि त्यांना तो अधिकार पोहोचत नाही। तो सभागृहाला अधिकार पोहोचतो, सीएमच्या सहीला अधिकार पोहोचतो। म्हणून या दोन्ही आमदारांनी सीएम कडे जावं आणि ते रद्दसाठी प्रस्ताव तयार करावा। आता हे जे बोलणं आहे ते मित्रांनो ध्यानात ठेवा, हे फक्त तुम्हाला वळणार वेगळं नेण्याचं आहे। आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचं इलेक्शन आहे, त्या तात्पुरत्या स्वरूपात ते म्हणतात आम्ही रद्द करतो, नंतर पुन्हा हे धरण उपळणार आहे आणि तुमच्या जीवावर बेतणार आहे। किंवा विनंती करतोय तुमच्या माध्यमातून, या सर्व माध्यमातून, आता गोपनीय रिपोर्ट पोलीसचा गव्हर्नमेंटला जाणार आहे। त्याच्यामुळे पाटील साहेब असतील, मी असेल किंवा आमचे सगळे पक्षवाले असतील, आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभे आहोत, एवढं मी तुम्हाला सांगतो। आज कामारी या ठिकाणी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या बाबतीमध्ये महाएल्गार सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। मी प्रथमपासून या सभेमध्ये आहोत आणि अनेक वक्त्यांची या ठिकाणी भाषणे मी ऐकली। या ठिकाणी जमलेले 10,000 पेक्षा जास्त लोक या धरणाच्या बाबतीमध्ये तीव्र त्यांची नाराजी आहे, विरोध आहे। आतापर्यंत 2 वेळा धरण रद्द झालेला आहे। 2011 मध्ये आमचा फार मोठा सिंहाचा वाटा होता,
आणि 1961-62 ला आमचे वडील आणि त्या काळातले बरेचसे नेते डॉक्टर केशवराव देवसरकर असतील, रामराव पाटील असतील, दिल्लीचे पांडुरंग पाटील असतील, बऱ्याचशा मंडळींनी त्या काळामध्ये 1961-62च्या लढ्यामध्ये हे धरण रद्द करून दाखवलेलं आहे. आता बऱ्याचशा सभा या ठिकाणी त्या धरणाच्या निमित्तानं झाल्यात आणि उद्या 14 तारखेला तापरला सभा आहे या ठिकाणी असं जाहीर केलेलं आहे. तर मला असं वाटते, माझं वैयक्तिक मत आहे, आता कुठेतरी आपण निर्णयावर आलो पाहिजे. काय निर्णय केला पाहिजे? या ठिकाणी लोकांची मानसिकता झालेली आहे. त्या धरण क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत आणि जे शेतकरी आहेत त्यांना हे कुराळा धरण नको आहे. तेव्हा मला असं वाटतं की एसडीएम कार्यालय पुसद आणि उमरखेड किंवा एसडीएम कार्यालय हदगाव दोन ठिकाणी एसडीएम कार्यालयावर फार मोठा भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला पाहिजे आणि आपलं निवेदन शासनाकडे गेलं पाहिजे. आपण या ठिकाणी कधी शिरपोलीमध्ये, कधी कामारीमध्ये, कधी या ठिकाणी सातारीमध्ये या ठिकाणी मिटिंगा घेत आहोत. पण त्याहीपेक्षा शासनाकडे आपलं देखील कुठेतरी निवेदन सादर झालं पाहिजे की बाबा हे तुम्ही धरण करू नका आणि हे धरण तुम्हाला आम्हाला या ठिकाणी परवडणार नाही. आणि उमरखेडच्या आमदारांशी जे आज ऐकले त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी काल परवा पावसामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि अनेक गावात त्यांना घेराव घातला आणि त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं. या धरणाच्या बाबतीमध्ये मी आजपर्यंत आग्रही होतो, परंतु आता हे धरण करण्यात काही अर्थ नाही. मला असं वाटतं की काही लोकांनी काही लोकांनी जर बाबूराव कदम गवळीकर यांना जर आपण बोललो की तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आता जास्त पाण्यात मजा नाही, कारण तुमच्या भागातल्या तुमच्या मतदारांना त्याचा कुणालाही लाभ नाही, त्यामुळे याचा आग्रह करू नका. तुम्ही हे सुद्धा धरण झालं नाही पाहिजे अशाच प्रकारची भूमिका त्या ठिकाणी बाबूरावजी कदमनी घ्यावी आणि काही जबाबदार मंडळींनी त्यांना जर समजावून सांगितलं तर मला असं वाटतं ऐकतील. कारण त्यांना ज्यांनी मतं दिली असतील, आता कामारीपासून ते फार त्या ठिकाणी शिरपोली असेल, कोठा असेल, या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी बाबूरावांना त्या ठिकाणी ज्याच्या त्या गावामध्ये त्याच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं असेल, त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी मान्य करू शकतात. आणि माझं स्वतःच मत असं आहे, दोन्ही आमदारांनी त्याच्या त्या किशनराव वानखेडे असतील किंवा बाबूराव असतील त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याला पत्र दिलं पाहिजे, त्या सविस्तर माहिती दिली पाहिजे की हे धरण तुम्ही करण्यात येऊ नये आणि मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर रिमार्क दिला पाहिजे आता हे धरण रद्द करण्यात येत आहे. आणि मग त्या पत्राच्या पाठीमागे आमच्यासारखी माणसं जी कोणी मुंबईला जात असतील त्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी हे धरण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये तो एक पॉइंट आहे. आणि याशिवाय एक दुसरी लाईन अशी आपली असली पाहिजे की आपण कोर्टाची सुद्धा त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये सुद्धा योग्य माहिती काही वकील लोकांची टीम उभी केली पाहिजे. अशा दोन पद्धतीनं दोन अँगल या ठिकाणी या धरणाचा विरोध करणं चांगलं राहील असं या निमित्तानं मला वाटतं. धन्यवाद. तर ह्या ठिकाणी आम्ही कामारी या गावी एक महाएल्गार सभा लावली आणि या सभेमध्ये मोठ्या संख्येने जवळपास 40 गावा मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोध दर्शवला. मित्र, हा प्रकल्प प्रस्तावित 1960 पासून प्रस्तावित आहे आणि ह्या धरणाला त्यावेळेस आपल्या देशाच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी होत्या आणि आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शिष्टमंडळ जाऊन या जमिनीबद्दल सुपीकता आम्ही शेतकरी बांधव या जमिनीमध्ये ऊस, केळी, गाईना वासरू आणि शेळीविना कोकरू हिरवला गेल्यास त्याच्यातील वात्सल्य दूर होऊन टाटातूर झाल्यास ही जमीन पाण्याखाली गेली तर ही जमीन कसून आपली उपजीविका भागविणारा शेतकरी ढाय मोकरून हंबरला फुलल्याशिवाय राहणार नाही. ढाय मोकरून हंबरला फुलल्याशिवाय राहणार नाही. जय संघर्ष समिती, जय संघर्ष समिती. आता संघर्ष करण्याकरिता आले जलविद्युत प्रकल्पाला, काय सांगा? मी एक शेतकरी बाधित सहस्त्रकुंड जलविद्युत संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही गावोगाव जनजागृती करीत आहोत आणि हा प्रकल्प जवळपास 60 वर्षापासून आमच्यावर लादलेला आहे आणि 2 वेळा इथल्या पूर्वजानं संघर्ष समितीने शासनाचा प्रकल्प हाणून पाडलेला आहे. यावेळेस सुद्धा आम्ही एकजूट होऊन हा प्रकल्प हाणून पाडू आणि आमची जमीन आम्ही वाचवू. या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला विरोध म्हणून या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित झालेले आहेत. शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगा? आम्ही या ठिकाणी एकच सांगतोय की तथागत गौतम बुद्धापासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांचा जर इतिहास पाहिला हजारो वर्षाचा, तर उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गाचा नियम आहे. या ठिकाणी जी आम्हाला उदरभरण करणारी आमची भूमी आहे, जमीन आहे, काळी आई आहे, या काळ्या आईला जर कोणी या ठिकाणी सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पामध्ये डुबू पाहून बहुसंख्य लोकांचं नुकसान करून मुठभर लोकांचा फायदा करण्यासाठी जर ते काम करत असतील, तर ते कदापिही आम्ही होऊ देणार नाही. हे या ठिकाणी मी चक्रधर पाटील देवसरकर या कामारी या ठिकाणाहून ठणकावून शासनाला आणि लोकप्रतिनिधीला सांगतो. या ठिकाणी शेतकरी बांधवांनी सुद्धा, जशी आज या कामारीमध्ये जवळपास 12 ते 15 हजार लोक शेतकरी बांधव, महिला भगिनी, ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी या ठिकाणी जमली आणि परत ह्या एवढ्यावर आमचं काम थांबलेलं नसून येत्या 14 सप्टेंबर रोजी विदर्भातील ज्या पैनगंगाच्या तीरावर असलेलं क्रांतिकारी गाव आमच्या मतखंडातील चातारी या ठिकाणी सुद्धा आम्ही परत एकदा महाएल्गार सभा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि सर्व शेतकरी बांधवांनी आपले, जसं की आम्हाला या व्यवस्थेनं गावागावात, भावाभावात, जावात आणि नेत्यामध्ये, गटामध्ये, पक्षामध्ये तोडलेलं आहे, तोडाफोडा राज्य केलेलं आहे. या नीतीला आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी मोठ माती देऊन एकत्र येऊन आम्ही हे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा कदापि होऊ देणार नाही आणि आमची जमीन या ठिकाणी वाचू. जान देंगे मगर जमीन नहीं देंगे. जान देंगे, जमीन नहीं देंगे, जान देंगे, जमीन नहीं देंगे. आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची. माझं एवढंच आव्हान आहे, कोणी जर भूलथापा देत असेल, छोटा आहे मोठा आहे, आपल्यामध्ये मतभेद होता कामा नाही. कारण हे धरण छोटं नाही. माननीय दोन्ही जे आमदार साहेब आहेत त्यांनी विधानसभेमध्ये भाष्य करते वेळेस सांगलं की यामध्ये 6,277 हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे आणि 35,000 क्षेत्रफळ हे म्हणजे ओलिताखाली येणार आहे. तर ओलिताखाली कुठलं क्षेत्रफळ येणार आहे? तर किनवट माहूरचं क्षेत्रफळ येणार आहे. इथली सुपीक जमीन तुम्ही पाण्याखाली घालता आणि तिथली खडकाळ जमीन पाण्यावरती आणता. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि नंतर त्यांच्या नंतर विखे पाटलांनी सांगलं की 2 महिन्यात मंजुरी देतो. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे, या लढ्यामध्ये आपण एकजूट झालं पाहिजे. कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता या संघर्षात एकजुटीनं आमच्या सोबत यावं ही सर्वांना विनंती. जय जवान, जय किसान. जान देंगे, जमीन नहीं देंगे, जान देंगे, जमीन नहीं देंगे. जमीन